गणप्या, तू मुळात चांगला आहेस रे. फणसासारखा, म्हणजे वरून काटे असतात तसा. तेच ते. पण त्या बाबल्याच्या नादानं पोरा सोरात वावरतोस. सोडून दे हा पोरकटपणा. मोठा हो, मोठा हो, बाप्या हो रे माझ्या लेकरा. काय करायचं मोठं होऊन? काय करायचं? तुम्ही मोठे लोक बघावं तेव्हा हेवे देवा आणि भांडणे यामध्ये गुरफटलेले असतात. सतत पैशाच्या मागं धावता. तुम्हाला असते आपल्या संसाराची चिंता, लग्न झाल्यावर बायकोची चिंता, बायकोला पोरं झाल्यावर पोरांची चिंता. जशी तुम्ही माझी करता तशी. पण आपलं असंच चालणार बघा. तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. पटलेलं दिसत नाही. पाय 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 ते माझा. मुलं म्हणजे देवाघरची फुलं, असं साने गुरुजींनी म्हटलंय. 7वी पाव तर फक्त एवढंच शिकलास का? अरे पुढे शाळा शिकला असतास, काळीजात केला असतास, ताईचं पांग तरी फिटलं असतं. गप झोपा आता. झोपा झोपा झोपूया. बायको आल्या बिगर काय त्या गणप्याची संगत सुटत नाही. अरे मेल्या ऊन झोप. काय झालं? अरे उद्याच्या उद्या मामाच्या गावाला जाऊ. कशाला? आणि सोयनिकेचं पक्क कर. अरे मेल्या मालन बरोबर. मेल्या मालन. मालन? आई तुझं आपलं काहीतरी नाही ना. लवकर तुटल कुलूप. गणप्या, मी जरा कुठे निघाला सकाळी सकाळी? चांगल्या कामाला जाताना. अरे मी आतेला मामाच्या गावाला घेऊन जाते. त्याच लगीन ठरवाय. काय तोंड बघा लगीन करणार? तू लगीन करणार नाही? तू बस जन्मभर ब्रह्मचारी मुंजा. नाहीतर या असल्या दिवट्याला पोरगी देणार आहे कोण? अगं दादा, मामाची पोर म्हणजे आकाशातली चंद्रकोर नव. माझ्या गणप्याला राजाची लेख सांगून येईल. राजाची लेख. राजाची लेक? कंचा राजा र? पट्ट्यातला? इस्पिकचा का चौकटचा? काय नाही आपलं मला कुठे घेतून घेऊन ये. राजाची लेख. बाबल्या, आई, बाबा. काय ताडबाड पाया पडतो. बरोबर. आणि काय आहे दुर्गाक्का, यायच्या अगोदर कळवायचं नाही का? अरे बिघडलं कुठं? भावाच्या घरला जायला का कुठं मुहूर्त बघावा लागतो का ग वहिनी? अगं बोल की. वय वंश. अहो बसा की. पोटा बनायचं त्याचं काय? आई गरम भाकर बनवते, मी खातोय. मठातलं थंड थंड पाणी पितोय. अरे पण उद्योग धंदा काय करतोस? उद्योग धंदा आई म्हणते नको ते उद्योग करू नको. आज्ञाधारक आहे ना मी. तसं नव काही विद्या कला कुसर येते की. मला बासरी वाजवता येते. मी दशावतारीत काम करतोय. शिवाय नेमबाजीत पारंगत आहे. कसल्या? बंदुकीच्या? बंदुकीची नाही, हे गलोल गलोल. नियम धरून डोळा फोडतोय. फोडू का? फोडू. अरे ठेव की. सासऱ्याचा डोळा कसा फोडायचा? वा दुर्गाक्का, अशा तुझ्या ऐतखाऊ पोराला माझी पोरगी देऊ? अगं आज तो आईच्या जीवावर जगतोय, उद्या बायकोच्या जीवावर जगल. तर काय? अरे लगीन झाल्यावर मार्काला लागल रे माझं पोर. आणि नाही सुधारलं तर काय हो? वंश, ते काही नाही. मी माझ्या मुलीचं लगीन चांगला मुलगा बघूनच करणार आहे. आणि बरं का दुर्गाक्का, तुझ्या या पोराचं लगीन बी एक चांगलीशी पोरगी बघून उरकून टाक. वय वय चल र. हे काय वंश, तुम्ही निघालात? अहो तुम्ही आलात म्हणून मी पुरणपोळ्या करणार होते. राहू दे तुझ्या पुरणपोळ्या. चल रे बाबल्या. मामा मामी, तुम्ही माझ्या आईचा अपमान केला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही ना घासत माझ्या घरी आलात ना तर नाव नाही सांगणार. लाडू ठेवा. चल गाई, झाला तेवढा अपमान पुरा झाला. एक क्षण थांबणार नाहीये घरात. अरे आपला अपमान होतो आमची काय? अरे आपल्या गावात काय होत आहे? तू कुठे चालली? त्याच्या मागे जोगवा मागायला. बाबा, बाबल्याशिवाय दुसऱ्या कुणाबरोबर लगीन करणार नाही. कशी नाही करत तेच मी बघते. अव आत्ताच्या आत्ता हिला मुंबईला हिच्या काकाकडे पोहोचवा. एका बाटलीला 10 रुपये पडतील. 10 रुपये? मग लुटवाला धंदो करायच की? अरे मी पाणी मागितला, दारू नाही मागितला.
त्याला 2 रुपये पडतील. दारू आमच्याकडे स्वस्त आहे. दारू सस्ता है, चल लवकर चल. अरे बेवड़ा मने ने गाड़ी ने छोड़िया कौन जाए पहले पानी ना बंदोबस्त कर. हा वळी, बाय, बाय. काय एक घडा भरून पाणी पाहिजे. 100 रुपये पडतील. 100 रुपये 100 रुपये चालू लुटवानी वाट हाँ, करायची. बिल्कुल आता पाहिजे कम तू. नहीं. नको काय मी चाललो. अरे नाही, नाही, पाय काय जा. जंगल मध्ये काय करणार. हा. घालू नकोस. हे काय? हा. पाणी 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 नाकीने निकले तो टोपी खाला असता. पाणी पिजाच करायचे, पिजाच करायचे. ध्यान राख. अरे गाडी खटारा ध्यान नाही घ्यायची, राख. चालू साथ दे. अंडा खलास झाला. पाणी पाणी અરે મારો હાંડો ખાલી થઈ ગયો. કમાલ છે. શું થયું દીકરા? ગાડી ગરમ થઈ ગઈ. રેડિએટરમાં પાણી પણ નથી. અરે ભગવાન, પાણી ક્યાંથી મળશે? मुलांनो पाणी मिळेल का इकडे? 500 रुपये तर आम्ही दिले. आमचं पाणी पिळून येतो. नाही काय मॉडेल नवीन आहे. नाही म्हणजे गाडीचं हो. पाणी होतो काय तिथे अंगावर नाही, गाडीमध्ये टाक. गाडीमध्येच अरे, म्हटलं काय मी. तुम्हाला काय वाटलं वडील काय तुमचे इथे होते काय मला माहितच पाणी नव्हतं. होत. सालं सत्यानाश जाय, આપણું પાણી ક્યાંથી દે છે? गणप्याला राजाची लेख सांगून येईल. राजाची लेख. अरे ओ भाई, घडो खाली दे गयो છે. हाँ. लक्षातच नाही आलं माझ्या. चल દીકરા, બોનટ બંધ કર, જઈએ આપણે. नाही, રાहू दे ना उघडं कशाला करायचं? આપણું બધું પાણી નાખી દીધું. ઓ લુચ્ચો માણસ લાગે છે. લુચ્ચો માણસ. પૈસા આપણી પાસેથી લીધા ને પાણી એની ગાડીમાં નાખ્યું. હાંડો આવે સાલા, હાંડો પણ માર્યા છે. પૈસા? नाही नाही पैसे कसले पाण्याचे पैसे कसले. થેન્ક યુ. શું થયું પાછું? गाडी स्टार्ट નથી होती. धक्को मारવો પડશે. ઓ ગॉड, जरा धक्का मारा ना. धक्का मारतो ना. हो. ए मला नाही, कारला धक्का मारायचा. कारला कारला कारला. धक्का मारा. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथून धक्का मारा, मी तिथून धक्का मारतो. हे पोर ना. अरे लई बकवास माणूस आहे, मला धक्का मारतो. ए तू खाली हांडा घेऊन उभी राहा. थांब 1 मिनिट. चालू झाली. नवीन मॉडेल बघून पागल झाला. आपल्या नशिबात जुना मॉडेल आहे 1940चा. आई पद्मावती, झालं? पालखीची तयारी झाली आहे सरपंच. हा मादा, पालखीला हात लावू नको. का? औंधाच्या सालापासून पालखीचा मान नरसिंगरावांचा, मादाचा नाही. पण का? का? गाववाले देवीच्या उत्सवासाठी यंदा 21,300 रुपये जमलेले आहेत आणि त्यातले 5,000 रुपये एकट्या नरसिंगरावाने दिलेले आहेत. असं कसं म्हणता? हा मान पिढ्यान पिढ्या आमच्याकडे चालत आलेला आहे, अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून. ऐक ना गावकडे या. वय माझाचं आणि माझं किती बी भांडण असलं तरी मी त्याचीच बाजू घेऊन सांगेन. पालखी मादानच उचलाय हवी. नरसिंग्या का बादसिंग्या खूप नवपटल्या उपटसून बसतात. ए म्हातारे गप. मंडळी, आमचं हे नरसिंगराव पालखी झाल्यावर समजा गावाला पुरणपोळीचं जेवण देणार आहे. अरे गप्र, गाव जेवण देतोय. इथं भीक मागून आणि उधारी ठेवून पेज गिळत होता नरसिंग्या. दुर्गा, बाई माणसाने मध्ये मध्ये लुडबुडण्याचं कारण नाही. काल रात्री देवळाच्या सभासदांची मीटिंग झाली आणि त्यात हा ठराव मंजूर केला गेलाय. हो हो, पण यात माझा कसूर काय? मी काय गुन्हा केला? कसूर गुन्हा घ्या. तुझा पोरगा गणप्या सगळ्या गावावर रोवून टाकलेला, त्याचा बाप तू. होय. अरे उद्या तू खपल्यावर पालखीचा मान तुझ्या पोराकडे गणपाकडे जाणार. होय, हे आम्हाला खपणार नाही. काय होय का रे मंडळी? गणपती का आम्हाला? आणि या पालखी बसलं काय? पण या देवळापासून मी 4 हात लांब जेव्हा द्याला हाकलून द्या त्याला, नाहीतर काय पळवते नुसती गावाला. उकिरडा आहे उकिरडा. पोरांनो, चला ना, पालखी कशी उचलत ते थांबा, बघू. थांबा, पोरांनो, थांबा. पण का? आपले पालखी जाऊ दे. बोला देवी पद्मावती की, देवी पद्मावती की. तुझ्या बाबांचा एवढा अपमान झाला तरी तो अपमान माझ्यामुळेच झालाय. त्यांना अभाव आहे पण मी नकोय. मी का नको याचा विचार करायला नको?
आबा 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 दार उघड. आबा दार उघड. आबा आबा काय करतो ती अशी चितू मी अमृता जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट. तू तुझ्यामुळे झालं हे. मला माहिती आहे आबा हे समजा माझ्यामुळे झालं, पण माझी शपथ आहे तुला आबा, हे असलं काही करू नकोस. खाली उतर. तुला दुःख होईल असं मी कधी वागणार नाही बघ यापुढं. खाली उतर आबा. खरंच माझ्या लेकरा असा छाड्यासारखा वाटतोय. मी गाव सोडून चाललोय आई पद्मावती. पुन्हा या गावात येईन ते मानानच. सगळे लोक झुकून सलाम करतील तेव्हाच. होय देवी, आम्हाला यश दे. अरे तू कसं आलास? होय मित्रा, जी गत तुझी तीच गत माझी, जी प्रतिज्ञा तुझी तीच प्रतिज्ञा माझी. चल जाऊया. अरे पण जायचं कुठं? अरे सगळे लोक नशीब काढायला जातात तिथंच, मुंबईला. हा. चल. नमस्कार कर पहिला.